मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात आजच्या पेपरला जी हेडलाईन आहे, तुम्ही बघू शकता 2,897 उमेदवार अपात्रच, अशा या ठिकाणी हेडलाईन आहे. आणि कशामुळे तर बघू शकता, ज्यांनी मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक किंवा ईमेल आयडी वेगवेगळे वापरून अर्ज भरले, ते सविस्तर बातमी वाचू शकतात. किंवा ज्यांनी या ठिकाणी मोबाईल नंबर बदलले, ईमेल आयडी, आधार क्रमांक जेथे या ठिकाणी आई-वडिलांचा किंवा मित्रांचा ईमेल आयडी वापरून या ठिकाणी जे आधार कार्ड क्रमांक वापरून ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे, त्यांच्यासाठी ही बातमी आहे. सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, आपण जी अपडेट आहे ती बघण्यापूर्वी एक छोटीशी जाहिरात तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे. या ठिकाणी जे आपण एकूण 25 ऑनलाईन टेस्ट तयार केलेल्या आहेत पोलीस भरतीसाठी एकदम महत्त्वाच्या. आणि या ठिकाणी या 25 टेस्टची किंमत फक्त ₹49 ठेवण्यात आलेली आहे. आणि जवळ तुम्ही बघितले तर एका टेस्टची किंमत फक्त ₹2 ठेवण्यात आलेली आहे. आपली जेवढी टेलिग्राम कमी किमतीमध्ये या ठिकाणी जी टेस्ट सीरीज आहे, येथे टेलिग्राम ग्रुपवरती आणि YouTubeवरती कुठेही तुम्हाला कमी किमतीमध्ये भेटणार नाही. त्यासाठी ही टेस्ट सीरीज खरेदी करण्यासाठी 91 39 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट तुम्ही पाठवू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी सरावासाठी बरेच मुले विचारतात, अत्यंत महत्त्वाची पुस्तके म्हणजे पोलीस भरती स्मार्ट स्टडी नांदेड यांनी प्रसिद्ध केलेली आहे. पोलीस भरती बघू शकता, 411 प्रश्नपत्रिका संच या पुस्तक तुम्हाला या ठिकाणी सरावासाठी याच्यामध्ये जवळ 16,900 प्लस प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. आणि दुसरे पुस्तक म्हणजे पोलीस भरती 812 प्रश्नपत्रिका संच भाग 1 आणि भाग 2. हे तीनही पुस्तक तुम्ही कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडून किंवा जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा Amazon, Flipkartवरून खरेदी करू शकतात. आता जी आपली महत्त्वाची बातमी आहे त्याच्यावरती आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. ज्यांनी डबल फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी ही बातमी या ठिकाणी त्यांनी बघायची आणि ज्यांना दुसऱ्यांना बघायची त्यांनी देखील ही बातमी सविस्तर आपण वाचून दाखवणार आहे आणि समजून घेणार आहोत, की नक्की फंडा काय आहे. ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता मेन बातमी आपण काय आहे तुम्ही इथून बघू शकता. सुमारे 4.5 वर्षापूर्वी, म्हणजे 4.5 वर्षापूर्वी म्हणजे हे 2019 चे या ठिकाणी फंडा यांनी मांडलेला आहे. इथूनच स्पष्ट होतं ते. ठीक आहे. पुढे आपण बघू शकता. सुमारे 4.5 वर्षापूर्वी राज्य सरकारने जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल चालका पदांचा बघू शकता भरतीसाठी राबवलेल्या प्रक्रियेत एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याने 2,897 उमेदवारांना अपात्र ठेवण्यात आले होते. 2019 चा फंड आहे. आत्ता लक्षात आला. 2019 आहे. त्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात मॅट दिलेले आव्हान टिकले नसल्याने या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयानेही शुक्रवारी याचिका फेटाळून लावल्याने या उमेदवारांच्या पदरी निराशाच आलेली आहे. आता ज्यांनी यावर्षी डबल फॉर्म भरलेला आहे त्यांचा देखील असं काही होऊ शकतं. कारण यावर्षी आधीच सांगितलेले तुम्ही फक्त 5 फॉर्म भरू शकता. 5. ठीक आहे. तुम्हाला सांगत आहे बघू शकता. जिल्हा पोलीस चालक, कारागृह, बॅट्समन आणि एस-आर-पी-एफ हे 5च तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा किंवा जिल्हा न्यायालयाचा एक भरला, पुन्हा दुसऱ्याचा आधार कार्ड क्रमांक वापरून, आई-वडिलांचा वापरून दुसरा भरला, अशा ठिकाणी तुम्ही यावर्षी रद्द होऊ शकता. पुढे या ठिकाणी सविस्तर तुम्हाला बघायला भेटेल. बघू शकता, राज्याच्या गृह विभागाने 30 नोव्हेंबर 2019 रोजी जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल, चालक, रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल, ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता, चालक व एस-आर-पी-एफ आर्म्ड फोर्स कॉन्स्टेबल या पदांसाठी जाहिरात दिली होती. त्यापैकी विविध जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल बघू शकता चालक पदांसाठी तब्बल 1,17,000 1,17,000 अर्ज आले होते. परंतु त्यापैकी 2,897 उमेदवारांनी, म्हणजे हे फक्त चालकबद्दल सांगत आहे. फक्त चालकची ही बातमी आहे. उमेदवारांनी त्याच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरले. त्यासाठी या उमेदवारांना वेगवेगळे मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी वापरले. काही जणांनी तर वेगळे आधार कार्ड क्रमांकही दिलेले होते असे आढळलेले आहे. इतकेच नव्हे तर काहींनी आपल्या, ठीक आहे. बघू शकता. मी आधीच बोललो होतो कशाप्रकारे भरले. आपल्या पालकांच्या नावात अक्षरांचे
निळकोर बघू शकता किरकोळ बदल करण्याची अक्कल लढवली. म्हणजे थोडा या ठिकाणी समजा भारत नाव आहे. आपल्या वडिलांचे एखादे मी एक उदाहरण देत आहे. भारत या ठिकाणी नाव आहे. तर काहींनी इथे काय केलं? भरत, फक्त भरत. अशा प्रकारे नावं थोडे किरकोळ चेंज केले आहे. परंतु एका पदासाठी एकच अर्ज भरता येईल अशी स्पष्ट अट जाहिरातीत नमूद होती. तरी असे प्रकार झाल्याचे छाननीत बघू शकता निष्पन्न झाल्यानंतर राज्य सरकारने या उमेदवारांना अपात्र ठरवले होते. त्यामुळे त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मात्र मॅटच्या पूर्ण पीठाने बक्षिता सुनावणी अंती 17 मार्च 2023 रोजी 17 मार्चला 2024 ला ही सुनावणी झाली. निर्णय देताना सरकारची कृती वैध ठरत या उमेदवारांचे अर्ज फेटाळून लावले होते. त्यानंतर या उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका केल्या होत्या. जाहिरातीतील संबंधित नियमांचा अन्वयार्थ काय असा प्रश्न या निमित्ताने बक्षिता ठीक आहे. न्यायमूर्ती बक्षिता न्यायालय अतुल चांदूरकर व न्यायमूर्ती जितेंद्र जैन खंडपीठासमोर होता. यांचा खंडपीठासमोर होता. त्याच्यानंतर पुढे बघू शकता काय दिलेलं आहे शेवटपर्यंत बघू शकता. पदभरती प्रत्येक जिल्ह्यासाठी होती. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज भरणे चुकीचे नव्हते. सरकारकडून जाहिरातीतील नियमांचा अर्थ चुकीचा लावला जात आहे, असा या उमेदवारांचा युक्तिवाद होता. तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचे नियमन करणे आणि कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पदांसाठी ही भरती आहे. परंतु अर्जदार उमेदवारांनीच नियमाला बगल देऊन जाणीवपूर्वक वेगवेगळी शक्कल लढवत एकाहून अधिक अर्ज भरले असल्याने ते त्या पदासाठी पात्रच ठरत नाहीत, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला. खंडपीठाने सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरत सर्व उमेदवारांच्या याचिका फेटाळल्या. तर या ठिकाणी याचा मला या ठिकाणी एक महत्त्वाचं या ठिकाणी काही मुलं बोलतील, की 2000 मागच्या वर्षी म्हणजे 2023 ला या ठिकाणी डबल अर्जाचे या ठिकाणी भरले त्यांच्या अर्जांवरती कोणताही परिणाम झाला नाही किंवा ते अर्ज रद्द झालेले नाही. परंतु या ठिकाणी हे जे फंड आहे हा 2019 चा फंड आहे आणि 2019 ची जाहिरात बघा आणि 2023 ची जाहिरात बघा. 2019 च्या जाहिरातीमध्ये स्पष्ट सांगितले होते, की या ठिकाणी एकच अर्ज करावा आणि 2000 हे आणि चालकच्या जार बघा आणि 2019 चा चालकचा जार बघा आणि त्याच्यानंतर 2023 चा चालकचा आणि जिल्हा पोलीसचा जार बघा त्यांच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे 2019 मध्ये अर्ज 100% रद्द केलेले आहेत 2019 मध्ये आणि 2019 मध्ये आणि आता फंड आहे की 2023 ची जी जाहिरात होती त्याच्यामध्ये या ठिकाणी असा उल्लेख नव्हता. त्याच्यामुळे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरले होते त्यावेळेस 2023 मध्ये कोणत्याही प्रकारे डबल अर्ज या ठिकाणी रद्द करण्यात आले नाही. परंतु या वर्षी 2000 वर्षी सारखेच या ठिकाणी डबल अर्ज भरले आहेत. त्यांचे अर्ज रद्द होण्याची 99% शक्य आहे. कारण 2019 चा जारच या ठिकाणी अशा कॉपी केलेला आहे. 2023 चा जो जी-आर होता तो या ठिकाणी तो वेगळा आहे. हे लक्षात घ्यायचं अर्ज रद्द होणारच आहेत. डबल फॉर्म वाल्यांनी आईच्या नावावरती किंवा आईचे नाव बदलून किंवा जे वेगवेगळे आईचे आई-वडिलांचा या ठिकाणी तो आधार कार्ड क्रमांक वापरून ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना थोडी घाबरण्याची शक्यता आहे. कारण 99% चान्स आहे की तुमची या ठिकाणी अर्ज रद्द होऊ शकतात. तर याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि अशाच प्रकारचे अपडेट सर्वांनी बघत राहण्यासाठी आपल्या वायबीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.